शिवसैनिकाला माझी विनंती आहे, खरी शिवसेना कोणाची तर आमची. आता म्हणता आमचा भाव चोरला, आमचं धनुष्य चोरलं, आमचं चिन्ह चोरलं. अरे तुम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार संपवले. आम्ही विचार तेवढ ठेवले. संघटना संपतात, पक्ष संपतात, पण विचार संपत नाही. त्या विचाराच्या भरोशावर, हिंदुत्व सम्राटांच्या विचाराच्या भरोशावर जो भगवा शिवसेना प्रमुखांनी आमच्या हातात दिला आहे, तो भगवा तेवढ ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि आज माझ्या नाशिककरांना मी काय शिवसेना सांगायला आलो नाही. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिली नगरपालिका जर महाराष्ट्रात कुठे जिंकून आली असेल तर ती भदोर नावाची नगरपंचायत निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाशिककरांनी केलंय. ते आप्पांचंच गाव आहे, करंजकर आप्पांचं. आप्पा भी उधर चले गए थे. आप्पा कसं वाटलं तुम्हाला तिकडे जाऊन? बरं होतं का? अरे इकडेच बरोबर आहे, दाढीला दाढी लागली की काम भाडी होऊन जाते. सगळं दाढीवाल्यांचंच राज्य आहे. वरती मोदी साहेब दाढीवाले, तिकडे शिंदे साहेब दाढीवाले, दादा भुसे दाढीवाले, गुलाबराव दाढीवाले, आणि तुम्ही पण दाढीवाले. त्यामुळे या ठिकाणी सब दाढीवाले महाराज आहे. लाडक्या बहिणींना पैसे दिल्यावर म्हणले पैसे संपणार. अरे तुम्ही कशाला विचार करता छोटे? आजपर्यंत तुम्ही 5 पैसे कोणाला दिले नाही. आणि आज शिंदे साहेबांनी ज्या योजना केल्या त्या योजनेमुळे आज हे सरकार आलं. सिंचनाचा आपला नार पारचा जो प्रयोग आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्याचं काम दादा भुसे आणि आदरणीय आमचे कांदे साहेब असतील किंवा शिवसेना भाजपचे जे आमदार असतील त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं आज नार पार करता 7,600 कोटी रुपयाची प्रमा या ठिकाणी झाली. पश्चिम वाहिन्यांचा पाण्याचा विषय आज खानदेशामध्ये आज सुटतोय. आणि मला तरी असं वाटतं, मला तरी ही खात्री आहे की शिंदे साहेब हे जे सरकार आहे, देवेंद्रजींच्या भरोशावर चाललेलं सरकार आणि तुमच्या भरोशावर चाललेलं सरकार, एवढे बंपर लोक निवडून येतील मलाही समजत नाही, कोणाही समजत नाही. ते म्हणून त्यांच्याकरता एक कारण सापडलं की म्हणले एवढे घोटाळा आहे. नंतर लक्षात आलं हे अंडर करंट महिलांचं आहे. नवरा जरी राष्ट्रवादीचा होता तरी बायकोनं गपचप जाऊन धनुष्याला कमळला मत मारलं. कारण किती म्हणायची अरे तू कुठे काय देतो बाबा, हा तरी 1500 देतोय. आता उलट झालंय ताई, पहिले तुम्ही यांच्याकडे पैसे मागायचे, आता हे तुमच्याकडे पैसे मागायला लागले. ही करामत केली आमच्या शिंदे साहेबांनी, ही करामत केली. आणि आमच्या महिलेचं सक्षमीकरण करण्याच्या ज्या घोषणा मागच्या काळात झाल्या त्या खऱ्या जर पूर्णत्वास कोणी आणल्या असतील तर शिंदे साहेबांनी आणल्या. बोलायचं भरपूर आहे पण वेळ भरपूर झालेली आहे. शिंदे साहेबांना बोलायचं आहे, तुम्हाला पुन्हा इथून घरी जायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा एकमेव प्रयोग आहे. निवडून आल्यानंतर जनतेमध्ये जाऊन आभार मागण्याची पद्धत जर कोणी सुरू केली असेल साहेब ती तुम्ही सुरू केलेली आहे. आणि लोकांचे आभार तुम्ही मानतायत हे लोक तुम्हाला विसरणार नाहीत. आणि तुमचं तर वागणंच तसं आहे, तीच दाढी, तीच कपडे, तेच बूट, तोच चष्मा, तीच स्टाईल. असा साधा माणूस माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मलाही 25 वर्ष होत आहे. मी बरेच मुख्यमंत्री पाहिले, बरेच उपमुख्यमंत्री पाहिले. गावाचा जरी सरपंच झाला ना 2 हात मोकळं करून चालते, साधी कार्यक्रम नाही येतो. पण आमचे मुख्यमंत्री जैसे है पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें लगा दे उस जैसा, असे आमचे शिंदे साहेब आहे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, बलंड शक्ती देव. त्यांच्या हाताने जनतेची, बहिणांची, मुलांची, सगळ्यांची सेवा घडो आणि जो जो त्यांना अडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद.